या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर. छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना समोर आलेली आहे. वैजापूर शहरामध्ये वैजापूर ग्रामीण 1मध्ये जिथे नैसर्गिक नाला खरं तर उभारण्यात आलेला होता, त्याच ठिकाणी काही जे एजंट आहेत त्यांच्याकडून प्लॉट उभारण्यात आले आणि ते प्लॉट सर्वसामान्य लोकांना विकले गेले. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी रो हाऊस देखील बांधण्यात आलेली आहे आणि सर्वसामान्यांना हे सगळे रो हाऊस विकण्यात आलेले आहे. मात्र आता या सगळ्या घटनेची तक्रार झाल्यानंतर या सर्वसामान्य लोक चिंतित आहे. यांच्या घराचं काय होणार, स्वप्नातल्या घराचं काय होणार, ही चिंता त्यांना लागलेली आहे. या सगळ्या लोकांशी आपण संवाद साधणार आहोत. तुमचं नाव काय पहिल्यांदा सांगा. सागर काकडे. बरं, तुमचं इथे कुठे रो हाऊस आहे आणि काय घडलंय नेमकं? माझा रोज 85 नंबर रोज नंबर आहे. हम्म, म्हणजे घ्यायच्या पहिले आम्हाला माहीत नव्हतं इथं नाला आहे का काय. हम्म, हम्म, आम्ही इकडे यायचंही कामच नव्हतं आमचं. हम्म, हम्म, आत्ता आम्हाला काय कळलं की इथं नाला अंडरग्राऊंड नाला आहे हम्म. आणि अशी चर्चा चालू आहे की इथं नाला करायचा आहे, अच्छा ओपन नाला. अच्छा त्याच्यासाठी आमचा विरोध आहे. अच्छा. ओपन नाला करावं नाही आणि बरं. ओपन नाला करायचा असेल तर आमची रोची आम्हाला किंमत देऊन टाका व्याजासकट. बरं, ज्या लोकांकडून तुम्ही सगळी रो हाऊस घेतले होते त्यांनी कुठली कल्पना तुम्हाला दिली का आणि त्यांनी तुमची फसवणूक केली आहे का? हो, म्हणजे फसवणूक झाली. हम्म, हम्म. आपण बघितलं की अजून काही रो हाऊस धारक आपल्यासोबत आहेत. काय नाव तुमचं? माझं नाव प्रकाश पवार आहे. हम्म. बरं, कुणाकडून तुम्ही रो हाऊस खरेदी केला? आम्ही ज्यावेळेस रोजचा आम्हाला फोन आला किंवा प्लॉट विक्री आहे आणि काही घर विक्री आहे, तुम्हाला घ्यायचं आहे का, असं कस्टमर म्हणून एक मला फोन आला होता. देशपांडे म्हणून, दीपक देशपांडे हा त्यांचा एक सेल्समॅन. सेल्समॅन आहे हम्म. आणि शांताराम चव्हाण हा रजिस्ट्री करून देणारा माणूस आहे. हम्म. त्यांनी आम्हाला बोलवलं, आम्ही प्लॉट दाखवला. हम्म. इथं हे प्लॉट आहे आणि तुम्हाला रो हाऊस बनवून देणार, यांनी 44 प्लॉट भेटून जाईल असं करून आम्हाला त्यांनी हा प्लॉट दिलेला आहे. बरं, सुरुवातीला आत्ता जेव्हा ही घटना समोर आली, ज्यांचं लेआउट समोर आलं, त्यामध्ये इथे नाला असल्याचं समोर आलं, जेव्हा तुम्ही हा सगळा रो हाऊस खरेदी केला त्यावेळेस तुम्हाला काही कल्पना दिली गेली का? नाही, अशी काही कल्पना कुठली दिलेली नाही त्यांनी की बुवा ही तर नाला गेलेला आहे, आपण असं वगैरे याच्यावर काही घर बांधलं, असं काही कल्पना दिली नाही. ज्यावेळेस त्यांनी सेल केला त्यावेळेस आम्हाला एवढं सांगितलं की बुवा इथं तुम्ही घर घेऊ शकता. याच्यावरती यांनी काही कल्पना दिली नाही आम्हाला. बुवा इथून नाला गेला आहे, आम्ही नाला बुडला आहे, अंडरग्राऊंड पाणी सोडलं आहे, असं काहीच त्यांनी माहिती दिली नाही. बरं, हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला का? त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला का तुम्ही? हो, आम्ही त्यांना बोलायचा प्रयत्न केला. हं. कालच मला ही घटना माहीत झाली. मी शांताराम चव्हाणला कॉल केला का साहेब हे नेमकं काय आहे. ते म्हणे का साहेब ते ठीक आहे, तिथे नाला होता किंवा नव्हता हे आम्हाला माहिती, पण आम्ही तिथून परमिशन घेऊन 600चं नळीची परमिशन भेटली होती. आम्ही 1200ची नळी टाकून ते पाणी काढून दिलेलं आहे. नाला बुजवल्याचं त्यांनी मान्य केलं. हां, नाला बुजवल्याचं त्यांनी मान्य केलं. हो, नाला बुजायचं मान्य केलं. मग यातून एक गोष्ट समोर येते किंवा स्पष्टपणे जाणवते, त्यांनी तुमची फसवणूक केली. 100% फसवणूक झाली साहेब. आता आज नाही, उद्या हे शासनाला कधीतरी भविष्यात ह्यो नाला ओपन दिसणारच आहे. तो जो सातबाऱ्यावरती नकाशा आहे तो नकाशा कुठे जात नसतो. बरं तो नकाशा आज नाही उद्या किंवा कधी पण हे अतिक्रमण म्हणून मानलं जातं. बरं, जर प्रशासनाने ही लेआउट रद्द करण्याचे किंवा ही घरं पाडण्याचा सूचना दिल्या, आदेश दिले, तर तुमच्या सगळ्या रो हाऊस धारकांची काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका हीच असणार आहे साहेब, आम्ही फार गरीब माणसं आहेत. आम्ही गरिबीने हे घर घेतलेलं आहे. ह्याच्यात आमची बँकेचं लोन पण आहे. आम्ही काही कॅश घेतलेलं नाही आहे. तर ज्यावेळेस शासनाने हा निर्णय घेतला त्यावेळेस आमचा त्यांनी पहिले विचार करायचा का बा हे गरीबाला घर कसं द्यायचं आणि कोणाला द्यायचं, कॉन्ट्रॅक्टरनं द्यायचं, गव्हर्नमेंटनं द्यायची, यांनी त्यांना निर्णय लावायचा आणि नाल्याचं उद्घाटन द्यायचं. बरं, आपण बघितलं की अजून काही रो हाऊस धारक आपल्यासोबत आहेत. तुम्हाला रो हाऊस घेताना याची कल्पना दिली गेली होती? नाही, कल्पना दिली नसल्यामुळे तर आम्ही फसले गेलो ना. बरं, आता सगळा प्रकार समोर आल्यानंतर तुम्ही ज्यांच्याकडून हे घर खरेदी केलं, जे रो हाऊस खरेदी केलं, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला का? त्यांना बोलण्याचा काही प्रयत्न झाला? नाही, अजून तर आम्हाला ते काल माहिती झालं ना सर. हम्म. कारण ज्यावेळेस पेपरला न्यूज आली, त्याच्यानंतर काही व्हॉट्सअपला न्यूज आली, त्यावेळेस आम्हाला हे माहिती झालं. कारण इथून अंडरग्राऊंड नाला झालेला आहे आणि ह्यो नाला कसा गेलेला आहे, बिल्डिंग खालून गेलेला आहे का रस्त्यामधून गेलेला आहे का सरांच्या तिकडून आपले बोरणार सरांच्या वावराच्या तिकडून म्हणजे त्याच्यातून गेलेला आहे, आम्हाला काही माहितीच नाही. पण ज्यावेळेस पब्लिक तिकडून प्रशासन येऊन पाहतंय त्यावेळेस आम्हाला कळतं का नाला असा गेलेला आहे. आम्ही नकाशा बघतोय. आतापर्यंत कोण कोण प्रशासनाचे अधिकारी इकडे येऊन गेले? नाही, अजून तर आम्हाला कोणीच मुलाखत दिलेली नाही, भेटलेलं नाही. बरं, आता तुमची भूमिका काय असणार आहे? जर हा नाला बुजवण्याचा किंवा उघडा करण्याचा किंवा घरं पाडण्याचा निर्णय झाला तर तुमची भूमिका काय असणार आहे? प्रशासनानं आम्हाला निर्णय द्यावा योग्य. कारण नाला जर त्यांना जसा पाहिजे तसा करून घ्यावा. प्रशासनानं आम्हाला निर्णय द्यावा. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी नोंद मारून घर घेतलेलं आहे
आज. हम्म. मग त्या पद्धतीनं आम्हाला त्याची म्हणजे विल्हेवाट लावून द्यावे आणि ठराविक रक्कम आमची जे निघते बँकेच्या हिशोबानं तुमच्या शासनाच्या हिशोबानं ती आम्हाला पद्धतीत करून द्यावे. आपण बघितलं की अशा पद्धतीने हे सगळे लोक आहेत जे भोडे बाबडे गरीब लोक आहेत ज्यांनी आपल्या कष्टातून पैसा जमा केला होता आणि या ठिकाणी असे लोक राहतात जे सर्वसामान्य लोक आहेत जे मोलमजुरी करतात आणि अशाच लोकांच्या अर्थात या प्लॉटधारकांनी जे लोक ज्यांनी रो हाऊस विकले प्लॉट विकले आणि अशा नैसर्गिक नाल्याच्या ठिकाणावर या सगळ्या वसाहतीची निर्मिती केली. या लोकांना कुठलीही त्यावेळेस कल्पना दिली गेली नाही. मात्र आता एक तक्रार झाली आणि यातून हा सगळा प्रकार समोर आला. प्रश्न एवढाच की या सर्वसामान्य शेतकऱ्यांना या सर्वसामान्य नागरिकांना आणि या मोलमजुरी करणाऱ्या लोकांना न्याय मिळेल का हीच अपेक्षा आपण करूयात. माझा सहकारी दीपकसोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.